नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण। मुंबई सकट संपूर्ण महाराष्ट्रात एकदाची छान थंडी पडली आहे। मुंबईत तर थंडीचा कडाका इतका वाढला आहे की मुंबईकरांनी चक्क एसी बंद करून फॅन 2 वर लावत पांघरुणं घेऊन थंडी एन्जॉय करणं चालू केलेले आहे। आता बोला मित्रांनो, चेष्टेचा भाग बाजूला ठेवूया, पण सकाळचा रामप्रहर, पहाटेची सुंदर वेळ, गुलाबी थंडी आणि वाफाळता चहा यापेक्षा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांची पहाट सुंदर असते तरी कशी हे मला माहिती नाही। आणि या पहाटेच्या सुमुहूर्तावर आपल्यापैकी अनेक जणांना चहा बरोबर लागतात ती किमान 2 तरी बिस्किटं। बरोबर ओळखलत मित्रांनो, आज आपण चक्क गोळ्या आणि चॉकलेट आणि बिस्किटं यांच्या विश्वात जाणार आहोत आणि त्याबद्दल बोलणार आहोत। पुढील 2-3 मिनिटात पार्ले जी, त्यांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग तयार होऊया। मंडळी, बिस्किटांच्या बाबतीत काय ऐकायचं असं म्हणून व्हिडिओ बंद करू नका, कारण हा व्हिडिओ खरंच तुम्हाला नवीन माहिती देणार आहे। पार्ले जी, जी माने ग्लुकोज। मुंबईतील विलेपार्ले येथील उपनगरात कारखाना असल्यामुळे या कंपनीचे नाव पार्ले असे ठेवण्यात आले। 1929ला पारडी, गुजरात येथून आलेले आणि मुंबईत स्थायिक झालेले श्री मोहनलाल चौहान यांनी पार्लेच्या व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीला पार्ले कंपनी चॉकलेटच्या व्यवसायात होती आणि पुढे 1939ला त्यांनी बिस्किटांच्या व्यवसायात उडी मारली। 1939 ते 1947 म्हणजेच ब्रिटिश राजवटीत पार्लेजीची बिस्किटं फक्त मिलिटरी आणि सैनिकांच्या वाटपांसाठी बनत असत। सर्वसामान्य जनतेला पार्ले ग्लुको बिस्किटांची चव घेण्यासाठी भारत स्वतंत्र होण्याची वाट पाहावी लागली। मित्रांनो, पार्ले जीच्या रॅपरवर एका लहान मुलीचा फोटो आपण सगळे मागील अनेक दशकांपासून बघत आहोत। हा फोटो आहे तसाच आहे। यातून पार्ले जी आपल्या ब्रँड इमेजबद्दल किती पर्टिक्युलर आहे आणि किती स्पेसिफिक आहे हे आपल्याला कळतं। असो मित्रांनो, 1984ला पार्ले जीच्या एका पुड्याची किंमत होती 4 रुपये आणि आज 2023ला पार्ले जीच्या त्याच पुड्याची किंमत जवळपास 5 रुपये आहे। या दरम्यान पेट्रोल 16 रुपयापासून 123च्या घरात पोहोचलेलं आहे। मग आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्की येईल की पार्ले जीला त्यांचा हा बिझनेस करायला परवडतं तरी कसं? त्याचं उत्तर आहे लो वेस्टेज, बल्क परचेस, बल्क आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, इफेक्टिव्ह लॉजिस्टिक्स अँड ऑर्गनाइज्ड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क। याच कारणांमुळे पार्ले जीनं भाव न वाढवता मार्केटमध्ये ही कंपनी नुसती टिकून राहिली नाहीये, तर मजबूत प्रॉफिट देखील कमवत आहे। नेल्सनच्या एका सर्वेनुसार पार्ले जी ह्या कंपनीनं ही इनफॅक्ट भारतातली पहिली FMCG कंपनी 2013ला ठरली, जिनं सर्वप्रथम 5 बिलियनचा सेल रिपोर्ट केला होता। मंडळी, बल्क प्रोडक्शनचं एक आपण उदाहरण बघूया। पार्ले जी दर मिनिटाला 23,000 बिस्किटांची पाकिट्स तयार करते, म्हणजेच दर तासाला 13 लाख बिस्किटांची पाकिटं, म्हणजेच एका दिवसाला कमीत कमी 3,33,00,000 बिस्किटांची पाकिटं बनवण्याची उद्दिष्ट ही कंपनीचं आहे। याचा अर्थ या 3-3.5 मिनिटाच्या व्हिडिओच्या दरम्यान सुद्धा कंपनीनं जवळपास 70,000 पाकिटांची निर्मिती केलेली असणार आहे। ज्याला गोड बिस्किटं आवडतात त्यांच्यासाठी पार्ले जी, खारी किंवा नमकीन चव आवडणाऱ्यांसाठी मोनॅको, तुम्हाला गोड किंवा नमकीन दोन्ही मिक्स फ्लेवर हवा आहे का? मग क्रॅक जॅक, काजूच्या फ्लेवरची मार्केटमध्ये चलती झाल्यानंतर 2020 आणि चॉकलेट लवरसाठी हाईड अँड सीक। थोडक्यात काय तर आप सिर्फ बिस्किट खाते रहो आणि पार्ले जी के गुण गाते रहो। 1980ला कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला डिफरन्शिएट करण्यासाठी मूळतः पार्ले ग्लुको बिस्किट याऐवजी पार्ले जीने आपल्या प्रोडक्टचं नाव पार्ले जी असं रिब्रँड केलं। बिस्किटांच्या व्यवसायाबरोबरच 1963ला किस्मी बार पार्लेनं लॉन्च केला। 1966 या वर्षात POPPINS म्हणजे आपल्या लहानपणीचं पॉपिन्स। 1983ला मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है असं म्हणत मेलडी लॉन्च केली आणि 1986ला मँगो बाईट। आपल्या असलेल्या एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचा योग्यपणे वापर करून नवनवीन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणत अतिशय कठीण कॉम्पिटिशन असताना देखील
पार्ले-जी यशाची नवनवीन शिखरं सर करत गेली. मित्रांनो, शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे. जी म्हणजे ग्लुकोज का जी म्हणजे जीनियस? तुम्हाला काय वाटतं? मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती फिरत फिरत नव्याने आला असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल सांगा आणि हो, तो जो बेल आयकॉन आहे ना त्याला प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.